ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यांना लॅब टेक्निशियन आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर बनायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया, म्हणजे क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि त्यांची पे स्केल काय असते. ओके, दोघांच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काही फरक आहे का, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, हा अतिशय महत्त्वाचा विषय समजून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि हे दोन पदे जी आहेत ते सारखी आहेत का वेगळी आहेत, यांमध्ये काय फरक असणार आहे आणि कोणत्या पदासाठी कोण पात्र असतं, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. येस. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या की लॅब टेक्निशियन आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर ही दोन वेगवेगळी पदे आहेत. ओके, एक पदे नाही आहेत, एक पद नाही आहे हे. नाव वेगळं आहे, पद वेगळं आहे आणि जबाबदाऱ्या सुद्धा वेगळ्या असतात. ओके, म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला की एलिजिबिलिटी जी आहे ती डिसाईड करते की तुम्हाला कुठे अप्लाय करायचंय. ओके, पात्रता पूर्ण असेल तरच तुम्हाला अर्ज करता येत असतो. पात्रता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. लॅब टेक्निशियन अँड LSO पोस्ट आर ऑफन कन्फ्युजिंग फॉर स्टुडंट. आता या दोन्ही पदांबद्दल, या पदांच्या पात्रतेबद्दल, इलिजिबिलिटी बद्दल विद्यार्थ्यांमध्ये काय असतो, गोंधळ असतो. करेक्ट क्वालिफिकेशन अंडरस्टँडिंग अवॉइड्स ऍप्लिकेशन रिजेक्शन. आणि जर योग्य क्वालिफिकेशन समजलं तर तुम्हाला ऍप्लिकेशन पण करता येतं आणि ऍप्लिकेशन रिजेक्शन होणार नाहीये. ओके, तर लक्षात घ्या. बरेच विद्यार्थ्यांना काय होतं, या दोन्ही पदांसाठी वेगवेगळ्या भरतीमध्ये काय असतो, जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो ना, तो जवळपास सारखा असतो. त्यामुळे विद्यार्थी काय होतात, गोंधळून जातात. त्यांना वाटतं मी लॅब टेक्निशियन साठी इलिजिबल आहे का, मी LSO साठी अप्लाय करू शकतो का, माझ्याकडे DMLT आहे पण डिग्री कोणती हवी, BSc असेल तर चालेल का. हा सगळा जो गोंधळ होतो ना, तर हे फक्त पदांच्या नावामुळे होतो. ठीक आहे, पण भरतीमध्ये सर्वात मोठी गोष्ट असते, कोणती असते, जी महत्वाची गोष्ट असते ती असते इलिजिबिलिटी क्रायटेरिया. ओके. येस. तर यामध्ये आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत, लॅब टेक्निशियन, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, आणि बोथ पोस्ट नीड लॅबोरेटरी बेस्ड एज्युकेशन बॅकग्राऊंड. दोन्हीसाठी जे तुम्हाला एज्युकेशन बॅकग्राऊंड लागणार आहे ते लॅबोरेटरी बेस्ड लागणार आहे. ओके. येस. आता बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्लॅरिफिकेशन. लक्षात घ्या, एलिजिबिलिटी समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही चुकीच्या पोस्टसाठी जर अर्ज केला तर तुम्ही परीक्षा पास झालात पण मेरिटमध्ये पण जरी आलात तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होतं ना, तेव्हा तुमचा अर्ज जो आहे ना तो डायरेक्टली रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून सर्वात आधी इलिजिबिलिटी समजून घ्या, हे क्लिअर करून घ्या. आता हे दोन पद आहेत, एक लॅब टेक्निशियन आहे आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर आहे. तर लॅब टेक्निशियनचं काम काय असतं, लॅब टेक्निशियन म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी. लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष काम करणारा जो तांत्रिक कर्मचारी असतो, तो असतो लॅब टेक्निशियन. ओके, त्याचं काम काय असतं, त्याचं मुख्य काम असतं जे काही पेशंट्स आहेत त्यांचं सॅम्पल घेणं. ओके, त्या सॅम्पल्सला काय करणं, चेक करणं. ठीक आहे, ब्लड असू द्या, युरिन सॅम्पल, CSF असू द्या, स्पुटम कल्चर, हे सगळं चेक करणं. बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट परफॉर्म करणं, हिमॅटोलॉजीच्या, सिरियोलॉजीच्या, मायक्रोबायोलॉजीच्या टेस्ट त्याला परफॉर्म कराव्या लागतात आणि त्यांची जी रिपोर्ट तयार झालेली आहे ती डॉक्टरांकडे द्यावी लागते त्याला. ओके, म्हणून लॅब टेक्निशियन जो असतो तो हेल्थ केअर सिस्टीम मधील सर्वात महत्वाचा घटक आहे. आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर म्हणजे काय असणार आहे, आता LSO बद्दल समजून घ्या. याची जबाबदारी जी असते ना ती थोडी मोठी असते. LSO फक्त टेस्ट करत नाही तर लॅबोरेटरीची जी क्वालिटी कंट्रोल आहे ना ते सुद्धा पाहत असतो. ओके, जे टेस्टिंग स्टँडर्ड्स आहेत ते मेंटेन करतो, सायंटिफिक प्रोसिजर्स जे आहेत ना त्यांना फॉलो करतो. ओके, लॅबोरेटरी इक्विपमेंट आहेत ते प्रॉपरली यूज होत आहेत का हे चेक करतो, रिपोर्ट्स व्हेरीफाय करत असतो. लॅबोरेटरी मॅनेजमेंटमध्ये पण त्याचं पार्टिसिपेशन असतं. ओके, काही ठिकाणी ज्युनियर स्टाफला तो गाईड पण करत असतो, मार्गदर्शन पण करत असतो. म्हणून LSO जे पद आहे ना ते तुलनेने थोडं जबाबदारीचं पद मानलं जातं लॅब टेक्निशियन पेक्षा. दोन्ही मधला फरक लक्षात आलाय.
येस, हा जो आहे ना तो या दोन्ही मधला फरक आहे. आणि कामांमध्ये काय फरक असणार आहे? लॅब टेक्निशियन सॅम्पल कलेक्शन करतो, सॅम्पलची प्रोसेसिंग करतो, लॅबोरेटरी टेस्ट परफॉर्म करतो, इन्स्ट्रुमेंटची हँडलिंग करतो, रिपोर्ट तयार करतो, बरोबर आहे. आणि तेच लॅब सायंटिफिक ऑफिसर काय करणार? सायंटिफिक मॅनेजमेंट करणार, बरोबर आहे. क्वालिटी कंट्रोल करणार, त्यानंतर स्टँडर्ड ऑपरेटिंग जे प्रोसिजर्स आहेत त्यांना फॉलो करणार, रिपोर्ट व्हेरिफिकेशन करणार, त्यानंतर आपण म्हणू शकतो की त्यांचं लॅबोरेटरीचं सुपरविजन करणार, ओके, टेक्निकल गायडन्स देणार. हे या दोघांच्या कामामधला फरक आहे. ओके, तर बघा, मेन जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्लॅरिफिकेशन काय आहे ते लक्षात घ्या. लॅब टेक्निशियन अँड लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर हॅव अ सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया. दोघांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो ना तो सारखा असतो. स्टुडंट इलिजिबल अंडर अ गिवन क्रायटेरिया मे अप्लाय फॉर बोथ पोस्ट ॲज पर नोटिफिकेशन. इलिजिबिलिटी रूट बघूया आपण, त्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, ऑलवेज व्हेरीफाय डिटेल्स फ्रॉम ऑफिशियल रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट. कधी कधी काय होतं की ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कधी कधी इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये चेंजेस होत असतात. ओके, तर ऍड आल्यानंतर थोडेफार चेंजेस होऊ शकतात, पण मेजरली लॅब टेक्निशियन आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर या दोन्हीही पोस्टसाठी तुमचं ग्रॅज्युएशन आणि DMLT गरजेचं असतं. आलं लक्षामध्ये? तर येस, आता फर्स्ट रूट बघूया. फर्स्ट रूट आहे इलिजिबिलिटी रूट फर्स्ट. सायन्स डिग्री हवी आहे आणि DMLT हवंय. कळतंय? सायन्स मध्ये बॅचलर डिग्री हवी आहे आणि त्यासोबत तुमचं DMLT म्हणजेच डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता. डिग्री कॅन बी इन केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी और फॉरेन्सिक सायन्स. कोणाकोणाला अप्लाय करता येतं? जर तुमचं ग्रॅज्युएशन, जर तुमची डिग्री केमिस्ट्री मधनं झाली असेल, बायोलॉजी मधनं झाली असेल, ओके, किंवा बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स मधनं झालं असेल, देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके, आणि अलॉंग विथ दिस तुम्हाला काय लागतं? DMLT लागतं. DMLT पण तुम्हाला गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन मधूनच झालेलं असायला हवं. ओके, त्यामधूनच जर DMLT झालं असेल तर तुम्ही एक्झामला काय करू शकता? अप्लाय करू शकत असता. आणि DMLT खूप महत्वाचं आहे, कारण काय होतं, डिग्रीमध्ये तुम्हाला सायन्स शिकवलं जातं, बरोबर आहे, पण लॅबोरेटरीचं जे ज्ञान आहे ते कुठं होणार आहे? DMLT मध्येच होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष कसं काम करायचं, सॅम्पलची हँडलिंग कशी करायची, मायक्रोस्कोप काय असतो, ब्लड कलेक्शन कसं करायचं, स्टेनिंग, किंवा आपण म्हणू शकतो लॅबोरेटरी ज्याच्या सेफ्टी आहेत, इन्स्ट्रुमेंटची हँडलिंग आहे, त्यानंतर क्वालिटी कंट्रोल, रिपोर्टिंग, या सगळ्या गोष्टी कुठे समजतात? DMLT मध्ये समजतात. प्रॅक्टिकल स्किल ज्या पण असतात ना त्या DMLT मध्ये शिकवल्या जातात. म्हणून या अनेक खूप साऱ्या भरतीमध्ये DMLT जे आहे ना ते कंपल्सरी मानलं जातं. ओके, हा झाला एलिजिबिलिटी रूट 1. तुम्ही जर हे एलिजिबिलिटी मध्ये फुलफिल असाल तर तुम्हाला अप्लाय करता येतं. ओके, आणि या सगळ्यांना और काय येतं बघा. येस, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, रिकॉग्नाइज्ड सायन्स डिग्री सब्जेक्ट कुठले असायला हवे? केमिस्ट्री, रसायनशास्त्र असायला हवं, बायोलॉजी जीवशास्त्र, बॉटनी वनस्पतीशास्त्र, झुओलॉजी प्राणीशास्त्र, किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स. यांची जी डिग्री आहे इट शुड बी मस्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधनं असणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? येस, आता बघूया DMLT ची रिक्वायरमेंट काय आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं DMLT का लागते, बरोबर आहे. DMLT म्हणजे काय असतं? डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. आणि हे कम्प्लीट होणं गरजेचं आहे, कारण जे काही लॅबोरेटरीची ट्रेनिंग असते किंवा टेस्टिंग नॉलेज असतं ते DMLT मध्ये शिकवलं जातं. ओके, येस, आता एलिजिबिलिटी रूट 2 बघूया. कॅन्डिडेट मे पजेसेस बॅचलर्स फॉर्म ऑफ अ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. जो उमेदवार आहे त्याचं बॅचलर्स झालेलं असायला हवं, ठीक आहे, किंवा BMLT तरी झालेलं असायला हवं. दिस इज डायरेक्ट लॅबोरेटरी फोकस्ड पॅरामेडिकल डिग्री ऑप्शन. BMLT हा पण एक ऑप्शन असतो, ते तरी झालेला असायला हवा. सच कॅन्डिडेट कॅन बी इलिजिबल फॉर बोथ पोस्ट ॲज पर क्रायटेरिया. ओके, कारण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होते. ग्रॅज्युएशन कशात कम्प्लीट करताय तुम्ही? MLT मध्ये करताय, बरोबर आहे, त्याच्यामुळं हे पण ग्राह्य धरलं जातं. तिसरी गोष्ट लक्षात घ्या, इलिजिबिलिटी रूट 3. रूट 3 जो आहे तिसरा मार्ग काय आहे? भरतीच्या जाहिरातीनुसार जर मान्य असलेली संबंधित लॅबोरेटरी किंवा एखादी समजा पॅरामेडिकल शाखेमधून बॅचलर्स डिग्री झाली असेल तर तुम्हाला अप्लाय करता येतं. ओके, दिस ऑप्शन इज ऑल्सो एक्सेप्टेड अंडर अ गिवन इलिजिबिलिटी क्रायटेरिया. कधी कधी तसा इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला जातो, असं ऑप्शनल. ओके,
तर इट इज युजफुल फॉर लॅबोरेटरी डायग्नोस्टिक्स अँड टेक्निकल वर्क. जे काही लॅबोरेटरी डायग्नोस्टिक्स आहेत किंवा टेक्निकल वर्क आहे त्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे. आय होप की तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर झाला असेल. लॅब टेक्निशियनचा आणि लॅब सायंटिफिक ऑफिसरचा दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करता येतं का? आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न की बरेच विद्यार्थी विचारतायत की सेम एलिजिबिलिटी तर आहे आमची, पण आम्हाला दोन्ही पोस्टला अप्लाय करायचे तर आम्हाला फॉर्म वेगळे भरावे लागतील का? हो, तुम्ही दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करतायत, तुम्हाला फॉर्म पण वेगवेगळे भरावे लागतात. एका फॉर्म मध्ये एका पोस्टसाठीच तुम्हाला अप्लाय करता येत असतं. ओके. येस. आता समरी लक्षात घ्या. समरी आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये? काय लागतं तुमचं? सायन्स डिग्री लागते. जी सब्जेक्ट दिलेले आहेत लिस्टेड सब्जेक्ट पैकी तुम्हाला डिग्री हवी आहे आणि DMLT हवंय किंवा बॅचलर्स हवंय ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc हवंय तुमचं इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. ओके. हे 3 जे रूट आहेत ते इलिजिबिलिटी रूट आहेत. येस. द लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरची पण एलिजिबिलिटी काय आहे बघा. सेम क्वालिफिकेशन क्रायटेरिया अप्लाइज फॉर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. सेम क्रायटेरिया असतो. ओके. सायन्स डिग्री हवी आहे आणि DMLT असणं गरजेचं आहे. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी डिग्री इज अनदर रूट. सेम अनदर रूट पण असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया 100% सारखा असतो. कॉमन एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. बोथ पोस्ट रिक्वायर लॅबोरेटरी बेस्ड अकॅडमिक क्वालिफिकेशन and do not assume LSO and lab technician have a different eligibility. assume करायचं नाहीये. ऍडव्हर्टाइजमेंट जी असेल ती व्यवस्थित काय करायची आहे? रीड करायची आहे. ओके. येस. आता बघा पे स्केल काय असणार आहे. पे मॅट्रिक्स S13 आहे. ओके. तर 35,400 to 1,12,400 या रेंज मध्ये यांची पेमेंट असते. आलं लक्षामध्ये? आणि हा जो पे स्केल आहे तो दोन्हीसाठी सारखाच असतो. जवळपास थोडा LSO चा जास्त असू शकतो पण नियर बाय सारखा असतो. आलं लक्षामध्ये? येस. आता इम्पॉर्टंट नोट लक्षात घ्या स्टुडंटसाठी. सगळ्यात मोठी जी चूक करतायत फक्त दुसऱ्यांचं ऐकून फॉर्म भरायचं नाहीये. ओके. व्हॉट्सअपवर मेसेज आला, युट्यूबवर व्हिडिओ आला म्हणून अप्लाय करायचं. ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंट जी असते ती व्यवस्थित वाचायची आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया व्यवस्थित चेक करायचे आहे. डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच अर्ज करायचा आहे. आपल्याला माहिती आहे आरोग्य विभाग भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे तर त्यासाठी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा तुम्ही तयार ठेवायचे आहेत. डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत याचा पण व्हिडिओ मी एक बनवेल, त्यावरून तुम्हाला कळून जाईल की कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आलं लक्षामध्ये? येस. जर तुम्हाला लॅब टेक्निशियन किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसर साठी तयारी करायची असेल तर आपल्याकडे त्याची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. टेक्निकल सिलेबसची पण बॅच आहे, जनरलची पण बॅच आहे. जनरल मध्ये काय असतं? दोन्ही पण येऊन जातं. टेक्निकल पण येऊन जातं, जनरल पण येऊन जातं. आणि तुम्ही डेमो लेक्चर्स पाहिलेले आहेत. एकदम इझी लँग्वेज मध्ये मराठीमध्ये एक्सप्लेनेशन असतं लेक्चर्सचं. नोट्स प्रोव्हाइड केले जातात. वीकली टेस्ट सुद्धा असते. टॉपिक वाईज टेस्ट असतात. ओके. आणि त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा घेतो आपण. डेली लेक्चर्स मध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा असतात. आलं लक्षामध्ये? तर या बॅच मध्ये आपण फक्त अभ्यासच नाही तर एक्झामची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, इलिजिबिलिटीचा गायडन्स, या सगळ्या गोष्टी सुद्धा क्लिअर करून घेतो. ओके. येस. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं जे ऍडमिशन आहे ना ते कन्फर्म करून घेऊ शकता. सध्या ऑफर चालू आहे. ऑफर फक्त या 3 दिवसासाठी आहे, त्यामुळे हा चान्स मिस करू नका. लवकर कॉल करा आणि तुमची सीट एनरोल करून घ्या. थँक्यू.